नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण परफेक्ट मुंडा कटिंग पाहणार आहे। गळ्यानुसार आपल्याला मुंड्याचे आकार जे आहेत ते कसे द्यायचे आहेत, म्हणजेच आपण 5 इंचाच्या गळ्यामध्ये मुंड्याला आकार कसे द्यायचे, त्यामध्ये काय बदल करायचे, किंवा 10 इंचाचा गळा असेल तेव्हा आपल्याला कशा प्रकारे आकार द्यायचे आहे, आणि बोटनेकमध्ये सुद्धा मी इथं तुम्हाला सांगणार आहे कशा प्रकारे आकार द्यायचे आहेत। आणि एकदम डीप आणि ब्रॉड गळा 12 इंचाचा गळा असतो तेव्हा कसे बदल करायचे आहेत हे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला बोटनेक घ्यायचा आहे। आपण बोटनेकमध्ये कसे आकार द्यायचे हे पाहूया। तर इथे मी तुम्हाला सर्व 32 मधलं मेजरमेंट सांगते, म्हणजे तुम्ही प्रत्येक साईजमध्ये या पद्धतीने बदल करू शकता। बोटनेक घेतलेला आहे तर पहा, अंगावरती शोल्डर घ्यायचं आहे। 32 मध्ये अंगावरती शोल्डर आपलं 13 इंच आलं, तर त्याचा आपल्याला काय करायचं आहे, निम्मा करायचा आहे। किती होतो, 6.5 इंच। तर पहा, जसं 6.5 इंच आलेलं आहे तेवढंच आपल्याला या इथे शोल्डर जे आहे ते घ्यायचं आहे। आणि कॉलर नेक असतो त्यावेळेस पहा, जेवढं शोल्डर आलेलं आहे, म्हणजे इथं पहा 13 इंच शोल्डर आपलं पूर्ण आहे, त्याचा हाफ करून 6.5 आलं। तर कॉलरमध्ये तुम्ही काय करायचं आहे, यामध्ये अर्धा इंच आपल्याला मार्जिन मिक्स करायचं आहे शिलाईसाठी। पण बोटनेकमध्ये तसं नाही करायचं। बोटनेकमध्ये जेवढं शोल्डर आले त्याचा हाफ घ्यायचा। 6.5 इंच इथं आलेलं आहे, तर आहे असं आपण 6.5 इंच इथं घ्यायचं आहे। 6.5 अजून एकदा असंच 6.5 वरती मार्किंग करायचं, आणि अशी एक लाईन ओढायची। लाईन ओढल्यानंतर पहा, इथं मी 6.5 इंच घेतलेलं आहे। जर शोल्डर आपण 6.5 इंच घेतलेला आहे तर मुंडा सुद्धा आपल्याला काय करायचा आहे, 6.5 इंचच घ्यायचा आहे। पहा, इथून मी असं 6.5 इंच घेतलं आणि एक लाईन ओढून घेते। इथं 32 छाती आहे, त्याचा चौथा भाग होतो 8, आणि याच्या पुढे हे 1.5 इंच आपलं मार्जिन, आणि अशी एक लाईन ओढून घेऊया या पद्धतीने। इथं मी फक्त तुम्हाला मुंडा परफेक्ट कसा घ्यायचा हे सांगत आहे। बोटनेकमध्ये काय करतात पहा, तुम्हाला जेवढं शोल्डर हवं आहे, तुम्हाला जर 2.5 इंचाची पट्टी हवी असेल तर असं 3 इंचावरती मार्किंग करायचं, आणि इथून 3.5 इंच असं घेऊन हे किती आले हे पाहायचं। हे किती आलेलं आहे, 3.5। तर इथून ही 3.5 इंचावरती असं मार्किंग करायचं। असा एक बॉक्स तयार करून बोटनेकमध्ये पहा असा बोटीसारखा आकार देतात, असा खोल देत नाहीत। बोटनेक म्हणजे बोटीसारखाच आकार यायला हवा। अजून सुद्धा तुम्ही याच्यापेक्षा असा आतमधून आकार दिला तरी सुद्धा चालेल। पहा, या पद्धतीने इथं मी गळा सांगत बसणार नाही, मला फक्त मुंडा सांगायचा आहे। फक्त मुंड्यामध्ये काय बदल करतात हे सांगणार आहे। आता इथे 1 इंच घ्यायचं, फक्त 1 इंच घ्यायचं, इथे 1.5 इंच घ्यायचं नाही। आणि पहा, अशा पद्धतीने आकार द्यायचा, इथं डाऊन करायचंच आहे। तर या पद्धतीने आपण बोटनेकमध्ये आकार देतो। आता पुढचा गळा आहे, बोटनेक झाला। 5, 6, 7 इंच आणि 8 इंच गळा असेल त्यावेळेस तुम्ही काय करायचं आहे, त्यावेळेस तुम्ही शोल्डर घेणार 5.5 इंच। पहा, 5, 6 आणि 7 म्हणजे हा झाला आपला मध्यम गळा, म्हणजे खूप डीपही नाही आणि खूप लहानही नाही। त्यावेळेस तुम्ही पहा, इथं फक्त 5.5 इंच शोल्डर घ्यायचंय। पहिलं मी काय सांगितलं, बोटनेक, तर बोटनेकमध्ये शोल्डरचा निम्मा भाग घ्यायचा, आणि 5, 6, 7 इंच गळा असेल, मध्यम गळा असेल तेव्हा शोल्डर आपण इथं 5.5 इंच घ्यायचं आहे, आणि मुंडा घ्यायचा आहे 6, अर्धा इंच शोल्डरपेक्षा वाढवायचं आहे। 5.5 इंच इथं मी घेतलं, आणि इथे सुद्धा मी असंच 5.5 इंचावरती मार्किंग करून
मुंडा घेणार आहे मी 6 इंचावरती. हे तुम्हाला बोटनेकचं समजलंच असेल. तर आता आपण हे असं इथे मी एक लाईन ओढून घेते. इथे पहा अशी मी लाईन ओढली. लाईन ओढल्यानंतर इथे एक परत आपल्याला अशी आडवी लाईन ओढायची. छातीचा चौथा भाग 8 इंच आणि याच्या पुढे हे 1.5 इंच मार्जिन हे जोडलं. आता इथे मुंड्याला आकार कसे द्यायचे तर 1.5 इंच. मगाशी बोटनेकमध्ये आपण 1 इंच घेतलं. आता इथे 1.5 इंच घ्यायचं आहे. जेव्हा 5, 6, 7, 8 इंचाचा गळा असतो त्यावेळेस इथून आपल्याला 1.5 इंच घ्यायचं आहे. इथे अर्धा इंच असं यायचं. इथं नेहमी आपल्याला मुंड्याचा मध्य करायचा आहे आणि या पद्धतीने आपल्याला मुंड्याचे आकार द्यायचे आहेत. आकार एकदम गोल आला पाहिजे या पद्धतीनेच पहा आकार द्यायचे आहेत. इथे या पद्धतीने 5, 6, 7 आणि 8 इंचाचा गळा असतो त्यावेळेस. आणि पुढचा मुंडा जो आहे तो आपण असा 1 इंचावरती द्यायचा. या पद्धतीने हा आपला जो मुंडा असतो तो निघतो. आता राहिला गळा आपला 9 आणि 10 इंचाचा गळा असेल त्यावेळेस काय करायचं आहे, जेवढं इथं शोल्डर घेतलेलं आहे त्याच्या आपल्याला निम्म नव्हे अर्धा इंच आपल्याला इथं मायनस करायचं आहे. सॉरी, फक्त मी इथं तुम्हाला शोल्डर आणि मुंडा दाखवते. 9 आणि 10 इंचाचा गळा असेल त्यावेळेस 5 इंच इथं आपण शोल्डर घ्यायचं. पहा मी शोल्डर सुद्धा कसं कमी कमी करत आणलेलं आहे. इथं सुद्धा असं 5 इंचावरती मार्किंग करायचं आणि मुंडा घ्यायचा आहे 5.5 इंच. किती? मुंडा 5.5 इंच. आता इथे आकार कसे द्यायचे हे पहा. इथं आकार द्यायचे आहेत फक्त आपल्याला 1.25 इंचावरती. पहा मुंड्याला आकार तुम्हाला परफेक्ट देता येत नाही तर पहा या पद्धतीनेच तुम्ही आकार द्यायचे आहेत म्हणजे तुमच्या मुंड्यामध्ये कुठेही घोळ येणार नाही. इथे आपण 1.5 इंचावरती आकार दिला आणि इथे आपण आता फक्त 1.25 इंचावरती आकार द्यायचा आहे. इथे अर्धा इंच आतमध्ये, इथं सुद्धा अर्धा इंच डाऊन, मुंडा इथं मध्य करायचा आणि या पद्धतीने आकार द्यायचे. हे 9-10 इंचाचा गळा असेल त्यावेळेस या पद्धतीने तुम्ही मुंड्याला आकार द्यायचा आहे. पुढच्या मुंड्याला आकार कसा द्यायचा, इथं 1/2 इंच आतमध्ये यायचं, एक लाईन ओढायची, इथून घ्यायचं 1/2 इंच. पुढचा मुंडा मी सांगत आहे पहा आणि या पद्धतीने आकार द्यायचा. हे झालं आपलं 9-10 इंचाचा डीप गळा. अजून याच्यापेक्षा गळा डीप असेल म्हणजे 11-12 इंचाचा गळा असेल तर त्यावेळेस तुम्हाला मुंड्याचे आकार कसे द्यायचे आहेत हे मी तुम्हाला सांगते. इथे आपण 9 आणि 10 इंचाचा गळा असताना शोल्डर घेतलं 5. आता इथे 11 आणि 12 इंचाचा गळा असताना शोल्डर घ्यायचं आहे 4.5 आणि मुंडा घ्यायचा आहे 5 इंच. पहा मी 4.5 इंचावरती शोल्डर घेतलं, इथून अजून एकदा 4.5 इंचावरती घेतलं, मुंडा फक्त मी इथं 5 इंच वापरणार आहे. एक अशी लाईन ओढायची, आता इथे काय करायचं आहे पहा. आपण जेव्हा डीप एकदम 10, 11, 12 इंचाचा गळा डीप करतो
11 आणि 12 इंचाचा, तेव्हा छातीचा आपण किती भाग घेतलेला आहे 8 इंच चौथा भाग. तर 11 आणि 12 इंचामध्ये तसं करायचं नाही. यातून आपल्याला अर्धा इंच वजा करायचं आहे. म्हणजे किती घ्यायचं आहे 7.5 इंच घ्यायचं आहे. जेव्हा तुम्ही हा नेक कटिंग करता त्यावेळेस फक्त पाठीमागच्या भागासाठी अर्धा इंच मायनस करायचा आणि पुढचा भाग जो आहे जसा चौथा भाग घेतो त्या पद्धतीनेच कटिंग करायचं आहे. यामध्ये हा बदल करावा लागतो. म्हणजे पुढचा भाग आपण छातीचा चौथा भाग 8 इंच याच पद्धतीने कट करायचं, म्हणजे रेग्युलर आपण कटिंग करतो तसं. आणि पाठीमागच्या भागामध्ये अर्धा इंच आपल्याला असं मायनस करून हा भाग कटिंग करायचा असतो. तर इथं मी असं 7.5 इंचावरती मार्किंग करून घेते आणि हे 1.5 इंच आपलं मार्जिन. आणि हे असं जोडून घेऊ. पहा आता आकार कसे द्यायचे, एवढा गळा असताना आकार कसे द्यायचे, रेग्युलर प्रमाणे आकार द्यायचे नाहीत. तर अर्धा इंच असं बाहेर जायचं. पहा एक तिरकी लाईन ओढायची आणि या तिरक्या लाईनीपासून आपण इथं 1 इंच घ्यायचंय. इथून 1 इंच डाऊन, प्रत्येक म्हणजे कोणताही प्रकार असो ब्लाऊजचा डाऊन करायचा आहे इथे. आणि पहा फक्त असा आकार द्यायचा आहे आपल्याला मुंड्याला. हा झाला आपला पाठीमागचा मुंडा. आणि पुढच्या मुंड्याला द्यायचा आहे इथून, हे जे पहिलं मार्किंग केलेलं आहे इथून 1 इंच आणि हा आकार असा द्यायचा. पहा या पद्धतीने. तर इथे मी तुम्हाला प्रत्येक गळ्यानुसार मुंड्याला आकार कसे द्यायचे, मुंडा कसा घ्यायचा हे सांगितलेलं आहे. तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.